कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना अद्यापही खड्ड्याचं विघ्न हे कायम आहे। सध्या मी मुंबई गोवा महामार्गावरच्या बावनदी परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या 17 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम जे आहे ते सुरू आहे आणि अद्यापही मुंबई गोवा महामार्ग जो पूर्ण झालेला आहे। गेल्या काही दिवसापासून मुंबई गोवा महामार्गावरचं खड्डे बुजवल्याचा दावा हा प्रशासनाकडून केला जातोय। खड्डे देखील अद्याप बुजवले जातात, मात्र आपण ही सद्यस्थिती बावनदी परिसरातली पाहिली तर मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी पाहायला मिळतात। खड्ड्यांचं साम्राज्य या परिसरामध्ये असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। तारेवरची कसरत वाहनधारकांना या ठिकाणी करावल्याचं आज मुंबईवरनं येणारं ट्रॅफिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। कोकणवासीय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोकणामध्ये दाखल होत आहेत आणि त्याचा फटका इथल्या कोकणवासियांना बसतोय, वाहनधारकांना बसतोय इथल्या खड्ड्यांचा। अशीच एक बस या ठिकाणी बंद पडलेली आहे या खड्ड्यामुळे। दादा मला सांग, तू मुंबईवरून निघालास, नेमकं काय खड्ड्यांची परिस्थिती आहे आणि तुम्हाला नेमका काय त्रास झाला आहे? माझं नाव सुजल पंगेरकर आहे। बोलूया, माझं नाव सुजल प्रदीप पंगेरकर आहे। ते एवढे खड्डे आम्ही संध्याकाळी 4 वाजता बसले काल 24 तारखेला, आणि एवढे खड्डे, एवढा ट्रॉफिक, आणि आमचा टायर पण पंक्चर झाला एवढ्या खड्ड्यामुळे। सरकारने जरा ही नोंद घ्यावी आणि हे खड्डे दुरुस्त करावे ही आपली विनंती आहे। मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो इथल्या प्रवाशांना होतोय, वाहनधारकांना होतोय। बावनदी परिसरातले हे खड्डे आहेत ते लवकरात लवकर बुजवण्याची मागणी ही इथल्या वाहनधारकांकडून केली जाते आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।